पन्हाळा तालुक्यातील माले इथं बापूसाहेब जमदाडे जयभवानी पाणीपुरवठा संस्था आहे. माले, पोखले, केखले, शहापूर आणि कोडोली दक्षिण गावातील एकूण 1200 एकर शेतीला वारणा नदीवरून पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्रातील एकमेव मोठी संस्था आहे. वारणा नदीवर असणाऱ्या जाकवेलवरील ट्रान्सफॉर्मरचा विद्युत प्रवाह बंद करून चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. चोरट्यांनी सुमारे 100 नटबोल्ट खोलून ट्रान्सफॉर्मरचा मधील 1000 लिटर ऑइल, तांब्याच्या कॉपर पट्ट्या असा अंदाजे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. जाकवेल परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मोडतोड केली आहे. मोठ्या साखळदंडाच्या साहाय्यानं ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉपरपट्ट्या बाहेर काढल्या, तर इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले. साखळदंड तुटल्यामुळंच अज्ञातांचा पुढील चोरीचा डाव फसला. ट्रान्सफॉर्मर पुन्हा बदलण्यासाठी अंदाजे 18 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाणीपुरवठा संस्थेचे एकूण 14 ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेत. मात्र अद्याप कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नसल्यानं याबाबत इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आलं होतं. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त केला नसल्यानं मालेतील पाणीपुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर पुन्हा चोरीला गेलाय. पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी संस्थेचे चेअरमन आणि इरिगेशन फेडरेशनचे सदस्य सचिन जमदाडे यांनी केली आहे. बापूसाहेब जमदाडे जयभवानी सहकारी पाणीपुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर जाकवेलवर ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला आहे. असेच म्हणजे मागील 2-3 महिन्यापूर्वी 13 ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेले होते. त्या संदर्भात आम्ही जिल्हा इरिगेशन फेडरेशन मार्फत SP कलेक्टर साहेबांनी भेटून निवेदन व प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यासनी आमची त्यांना आमचे चोरी झालेले कल्पना दिली होती. त्या संदर्भात त्यांनी SP साहेबांनी फोन करून ह्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा. कारण काय शेतीसाठी पाणी पुरवठा असल्यामुळं हा सर्व खर्च शेतकऱ्यावर बसत आहे. आज जर ट्रान्सफॉर्मर बंद पडला तर म्हणजे शेतीचं भरपूर नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या चोऱ्या जर अशाच होत राहिल्या तर शेतकरी पूर्ण अडचणीत येणार आहे. त्यामुळं आपण ह्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे ही तुम्हाला विनंती, प्रशासनाला विनंती. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कोडोली पोलीस करतायत.